राम राम। तर हे आहे आष्टीचं रेल्वे स्टेशन। सध्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे मी आणि हे बीडपासून आहे 80 किलोमीटर अंतरावर आणि इथपर्यंत रेल्वे चालू झालेली आहे 1 वर्षाआधी। पण मला काही आत्तापर्यंत व्हिडिओ बनवायचा काही योग आला नाही, पण आता म्हणलं चला रेल्वे स्टेशन बघू। सध्या रेल्वेचं काय टाईम टेबल मला माहीत नाही, जर आली रेल्वे तर अंमळनेरपर्यंत चालू झालेली आहे, इथून पुढं बीडकड अंमळनेरपर्यंत। पण ते जर आली तर आपण अंमळनेरपर्यंत रेल्वेने जाऊ, नाहीतर मग एसटीनेच जावं लागणार आपल्याला, पर्याय नाही त्याशिवाय। तर एकदम ओसाड पडले, सामसूम आहे सगळीकडं, कोणीच नाही रेल्वे स्टेशनवर, फक्त ते कामगार लोक आहेत, काम चालू आहे थोडं। तर चला हे सगळं रेल्वे स्टेशन बघू आपण। मित्रांनो इकडे बघा, ह्या साईडला इथं प्रवासी हेल्पलाईन नंबर दिला आहे 139। तर ह्याच्यावर मी आता कॉल करून विचारलं की रेल्वे अवेलेबल आहे का, म्हणजे आष्टीपासून अंमळनेरला अवेलेबल आहे का विचारलं तर नाही, आणि आष्टी ते नगर आणि नगर ते आष्टी ते पण विचारलं मी, तर ते पण रेल्वे अवेलेबल नाही डायरेक्ट सध्या, म्हणजे रेल्वे सध्या बंद आहे आष्टीची। आणि इकडं एक बोर्ड दिला आहे, ह्या बोर्डवर माहिती दिली कधी उद्घाटन झालं, काय ते कोणाच्या हस्ते झालं ते दिलं आहे। तर एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालेले आणि तारीख आहे 23/9/2022, म्हणजे आता ह्या गेल्या 9व्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण झाले, पण सध्या ट्रेन अवेलेबल नाही। तर हा हेल्पलाईन नंबर तुम्ही लक्षात ठेवा। हे सगळे खंबे जे दिसायलेत आणि हे बघा वर हे तारा, तर हे इलेक्ट्रिफिकेशनचं काम आहे। तर विद्युतीकरण झालेलं आहे आष्टीपर्यंत, नगर ते आष्टी, आणि पुढं पण चालू आहे अंमळनेरकडं। या साईडला इकडं समोर खेडगाव आहे आणि लोकांची शेती आहे, तिकडं शेतात काही लोक काम करायला दिसतात आपल्याला सध्या। आता ज्यावेळेस मी त्यांना कॉल केला होता हेल्पलाईन नंबरवर इन्क्वायरी करण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांनी मला रेल्वे स्टेशनचा कोड विचारला। तर या रेल्वे स्टेशनचा कोड आहे NAST आणि हे सोलापूर डिव्हिजनमध्ये येतं, सेंट्रल रेल्वे झोनच्या अंडर। आणि जर आपल्याला रेल्वेचा कोड माहीत नसेल इन्क्वायरी करण्याच्या वेळेस, तर आपण त्याचं नाव करेक्ट सांगितलं पाहिजे रेल्वे स्टेशनचं। तर मी यांना आष्टी म्हणलो कॉलवर, तर ते म्हणले आष्टी तर अवेलेबल नाही, म्हणजे तर ते न्यू आष्टी सांगावं लागतं। तर न्यू आष्टी सांगितल्यानंतर त्यांनी मला बरोबर माहिती दिली रेल्वे अवेलेबल आहे का नाही त्याबद्दल। तर ही गोष्ट एक महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा। तर हे असं आहे मित्रांनो आपलं बीडमधलं आष्टीचं रेल्वे स्टेशन। हा प्लॅटफॉर्म आहे आणि 4 पटऱ्या आहेत समोर रेल्वेच्या। जोपर्यंत बीडला रेल्वे पोहोचत नाही तोपर्यंत रेल्वे कंटिन्यू चालू होणार नाही असंच वाटतंय। तर जर तुम्ही पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल आणि पहिल्या वेळेस माझे व्हिडिओ बघत असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।